गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल. आजचा आपला टॉपिक असणार आहे डिव्हिजन. अगदी बेसिकपासून डिव्हिजन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिव्हिजन बाय वन डिजिट विदाऊट रिमाइंडर. सो कुठलेही डिव्हिजन यायचे म्हटलं तर आधी आपल्याला टेबल लर्न असणे खूप महत्त्वाचे असते आणि ते लर्न करणे थोडे कठीणसुद्धा वाटते आपल्याला. त्यासाठी मी ऑलरेडी माझा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. अगदी कितीही मोठ्यातला मोठा टेबल असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 75चा टेबल तयार करायचा असेल, 69चा टेबल तयार करायचा असेल, तर कुठलाही टेबल तुम्ही त्या पद्धतीने अगदी सहजपणे तयार करू शकता. सो आजचा टॉपिक बघणार आहोत आपण डिव्हिजन. तर चला बघूया. एक एक्झाम्पल आहे फर्स्ट. फॉर एक्झाम्पल 36 डिवायडेड बाय 9. याच्यासाठी डिव्हिजनसाठी एक रूल मी सांगणार आहे की काय रूल आपल्याला बघावा लागतो जेव्हा आपण डिवाइड करतो. आता 9नी जर मला डिवाइड करायचा असेल, सगळ्यात आधी 9नी डिवाइड करायचं असेल तर काय करायचं, हा जो डिव्हिडंड असतो याच्यामधला हा पहिला डिजिट बघायचा. ओके, हा डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे. या डिव्हिडंड मधला हा पहिला डिजिट बघायचा. तो जर या डिवायझर पेक्षा छोटा असेल, हा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट या डिवायझर पेक्षा छोटा असेल तर त्या एका डिजिटला आपण डिवाइड करू शकत नाही. तर मग काय करायचं, त्या पहिल्या डिजिट सोबत लागून असलेला हा जो दुसरा डिजिट आहे तो त्याला बघून एक नंबर तयार होतो 36 आणि मग या नंबरला डिवाइड करायचं. मग हे 36 या 9च्या टेबलमध्ये येतात का ते बघायचं. 36 जर 9च्या टेबलमध्ये येत असेल तर आपण डायरेक्ट डिवाइड करू शकतो. 9 4 जा 36 आणि आता याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर येणार 0 0. म्हणजे आपण काय केलं की डिव्हिडंड मधला पहिला डिजिट बघितला. हे एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर पुढचे सगळे व्यवस्थित समजतील. सो डिव्हिडंड मधला काय, सगळ्यात आधी काय करायचं, डिव्हिडंड मधला हा पहिला डिजिट बघायचा. हा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट या डिवायझर पेक्षा छोटा असेल तर त्याला एकट्याला डिवाइड करू शकत नाही. मग त्याच्या सोबत असलेला जो डिजिट असतो त्याला बघून एक नंबर तयार होतो. तो नंबर बघायचा 36 आहे. आता 36 9च्या टेबलमध्ये येतात काय, तर 36 9च्या टेबलमध्ये येतात. सो 9 4 जार या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे लिहायचं असते. 9 4 जार या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहितो. 9 4 जार 36 आणि देन याचं सबस्ट्रॅक्शन करायचं. सो या डिव्हिजन मध्ये कुठल्या टर्मला काय म्हणतात हे समजणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढे चालून आपल्याला आपलं डिव्हिजन बरोबर आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी एक फॉर्म्युला येतो. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते का ज्याला आपण डिवाइड करतो त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, ज्याने डिवाइड करतो त्याला आपण डिवायझर म्हणतो, जे आपला आन्सर येतं त्याला आपण कोशंट म्हणतो आणि जे आपली बाकी इथे शिल्लक राहते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. यातली प्रत्येक टर्म समजणे खूप महत्त्वाचं असते. रूल्स फॉर डिव्हिजन एक मी तुम्हाला सांगते की एक रूल काय आहे डिव्हिजनचा, की डिव्हिजन करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. इथे खूप छोटं डिव्हिजन समजून सांगितलेलं आहे मी की कसं करायचं, पण डिव्हिजन करताना एक रूल मी इथे मेन्शन करते की कुठला रूल असणार आहे तो. सो रूल असणार आहे डिवाइड, सबस्ट्रॅक्ट अँड ब्रिंग डाऊन. या 3 स्टेप तुम्हाला डिव्हिजन मध्ये लक्षात ठेवायच्या असतात. सो एक सिंपल पद्धतीने मी तुम्हाला डिव्हिजन सांगितलं आणि याच्यामधली प्रत्येक टर्म काय असते हे पण सांगितलं. सेकंड एक्झाम्पल आपण बघू. 48 डिवायडेड बाय 6. 48 ला 6 ने डिवाइड करायचं. सो 48 डिवायडेड बाय 6. सो आता काय करणार की फर्स्ट डिजिट बघायचा. सगळ्यात आधी फर्स्ट डिजिट बघायचा की हा 4 आहे आणि हा 4 6 पेक्षा छोटा आहे, त्याच्यामुळे हे एका डिजिटला डिवाइड करू शकत नाही. मग 4 सोबत आलेला हा दुसरा नंबर 48 तयार होतो. मग शोधायचं की 48 या 6च्या टेबलमध्ये येतात का, तर 48 6च्या टेबलमध्ये येतो. 6 8 जा 48 आणि सबस्ट्रॅक्ट केलं आन्सर आलं 8 आणि रिमाइंडर आलाय 0 0. सो काय करायचं, रूल तेच की फर्स्ट डिजिट बघितला मी आधी 4 आहे. परत एकदा सांगत आहे की फर्स्ट डिजिट बघितला तो 4 आहे आणि तो या डिवायझर पेक्षा छोटा आहे. सो या एका डिजिटला मी डिवाइड करू शकणार नाही. जर हा पहिला डिजिट डिव्हिडंड मधला छोटा असेल तर त्याला आपण एकट्याला डिवाइड करू शकत नाही. अशा वेळेस त्याच्या सोबत असलेला जो डिजिट असतो तो जोडून जो नंबर तयार होतो इथे त्या नंबरला आपल्याला त्या डिवायझरने डिवाइड करायचं असते. म्हणून माझा इथे 48 तयार झाला. आता या 48 ला मी बघितलं 6च्या टेबलमध्ये 48 येतात का, तर इथे 48 येत आहे म्हणून डायरेक्ट आपण डिवाइड केलं. 6 8 जा 48.
आणि मग यांचं सबस्ट्रॅक्शन करून काय आलंय आन्सर 0 0. तोच रूल काय केलं आपण, आधी डिवाइड करायचं, देन सबस्ट्रॅक्ट करायचं आणि ब्रिंग डाऊन करायचं. आता या कम्प्लीट डिव्हिजन झाल्यामुळे दुसरा डिजिट आपल्याला खाली आणण्यासाठी नाहीये, सो ब्रिंग डाऊनची स्टेप इथे नाहीये. आता ब्रिंग डाऊनची स्टेप कशी येते ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. 54 डिवायडेड बाय 6. पहिला डिजिट बघायचा. पहिला डिजिट बघितला तर तो या 6 पेक्षा छोटा आहे पहिला डिजिट. सो पहिला डिजिट छोटा असल्याने आपण या एका डिजिटला डिवाइड करू शकत नाही, सो त्याच्यासोबत असलेला दुसरा डिजिट बघायचा आणि तयार होणारा नंबर बघायचा. तयार कुठला नंबर होत आहे 54. मग बघायचं की 54 या 6च्या टेबलमध्ये येतात का, येतात का 54. 6 9 जा 54. सबस्ट्रॅक्ट 4 - 4 0, 5 - 5 0. सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येणार आपलं 9. सो 54 ला जेव्हा आपण 9 ने डिवाइड 6 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार 9. हा क्वेश्चन डिव्हिडंड, डिवायझर अँड रिमाइंडर. आतापर्यंत आपण असं बघितलं की पहिला डिजिट छोटा असला तर काय करायचं, मग त्याच्यासोबत येणारा दुसरा डिजिट पकडायचा, जो नंबर तयार होतो त्याला मग 6 ने आपण डिवाइड केलं. पण जर पहिला डिजिट मोठा येत असेल, डिवायझर पेक्षा पहिला डिजिट मोठा येत असेल तर अशा वेळेस काय करायचं बघू आपण. एक्झाम्पल 84 डिवायडेड बाय 4. आता बघायला गेलं तर काय होणार इथे की या डिवायझर पेक्षा हा जो पहिला डिजिट आहे तो मोठा आहे. सो अशा वेळेस काय करायचं, डिवायझर पेक्षा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट हा जर मोठा असेल तर त्या एका डिजिटला आधी डिवाइड करून घ्यायचं, पहिल्या डिजिटला. आता इथे गरज नाहीये 84 ला सोबत डिवाइड करायची, कारण पहिला डिजिट कसा आहे तुमचा हा डिवायझर पेक्षा मोठा आहे. सो आधी काय करायचं, पहिल्या डिजिटलाच डिवाइड करून घ्यायचं आणि तो डिजिट या टेबलमध्ये येतो का ते चेक करायचं. मग 8 हे 4च्या टेबलमध्ये येतात, सो 4 2 जा 8 आणि काय करायचं सबस्ट्रॅक्ट. आता इथे ब्रिंग डाऊनची स्टेप येते. बघा काय केलं मी, आधी डिवाइड केलं 4 2 जा 8. पहिला डिजिट मोठा होता म्हणून पहिल्या डिजिटला डिवाइड केलं, 4 2 जा 8 करून सबस्ट्रॅक्ट केलं, म्हणजे आधी मी डिवाइड केलं देन सबस्ट्रॅक्शन केलं, 0 आलाय आन्सर. 8 - 8 0. पण आता या 4 ला डिवाइड करायचं राहिलेलं आहे आपल्याला, सो याला ब्रिंग डाऊन. ब्रिंग डाऊन म्हणजे या एका डिजिटला खाली आणायचं 4. आता या 4 ला डिवाइड करायचं. आता हा 4 या 4च्या टेबलमध्ये येतो, सो 4 1 जा 4, रिमाइंडर 0. हे फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं. कोणत्या टाईपचं, जेव्हा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट हा डिवायझर पेक्षा कसा असेल मोठा. अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण. $69 डिवायडेड बाय 3. या केसमध्ये सुद्धा तेच आहे की 69 ला जेव्हा आपण 3 ने डिवाइड करतो, सो मी सांगितलं अकॉर्डिंग टू रूल पहिला डिजिट बघायचा. पहिला डिजिट हा 6 आहे आणि तो या डिवायझर पेक्षा मोठा आहे. अशा वेळेस जो मोठा डिजिट आहे पहिला त्यालाच एकट्याला डिवाइड करायचं. मग मी या 6 ला शोधेल या 3च्या टेबलमध्ये येतो का. सो 3 2 जा 6. काय केलं मी, आधी डिवाइड केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण इथे लिहितो. सो 3 2 जा 6. याला सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट केल्यावर इथे आन्सर 0 येणार अँड दे ब्रिंग डाऊन. ब्रिंग डाऊन म्हणजे हा राहिलेला, डिव्हिडंड मधल्या प्रत्येक डिजिटला डिवाइड करणे खूप महत्त्वाचं असते. आणि या राहिलेल्या डिजिटला मग मी परत खाली आणलं. मग या 3 ला मी शोधेल 3च्या टेबलमध्ये येतो का, तर येतो. 3 1 जा 3 आणि हे विल बी सबस्ट्रॅक्शन कम्प्लीट. सो आन्सर 21. अजून एखादा एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल 64 डिवायडेड बाय 2. जेव्हा या 64 ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं असते, सो या केसमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येणार की हा पहिला डिजिट जो आहे, हा पहिला डिजिट या डिवायझर पेक्षा मोठा आहे. डिव्हिडंड मधला पहिला डिजिट जर डिवायझर पेक्षा मोठा असेल तर पहिले आधी एकाच डिजिटला डिवाइड करायचं. सो या पहिल्या डिजिटला डिवाइड करायचं असेल या 6 ला, सो मी 2च्या टेबलमध्ये 6 येतात का ते बघणार. तर 2च्या टेबलमध्ये 6 येतात. 2 3 जा 6. दुसरी स्टेप काय असते आपली डिवाइड केल्यानंतर, सबस्ट्रॅक्ट. सो 6 - 6 0. आणि तिसरी स्टेप काय असते, ब्रिंग डाऊन. सो राहिलेला हा जो डिजिट आहे याच्या सोबतचा याला आपण खाली आणले. आता या 4 ला डिवाइड करायचं. या 4 ला डिवाइड करण्यासाठी बघायचं की 4 हा 2च्या टेबलमध्ये येतो का, तर येतो. सो 2 2 जा 4,
2 2 जा 4. परत सबट्रॅक्शन अँड 0. आता ब्रिंग डाऊन साठी इथे डिजिटच नाहीये म्हणून आपण खाली आणलेला नाहीये. सो या पद्धतीने डिवाइड, सबट्रॅक्ट अँड ब्रिंग डाऊन या स्टेप तुम्ही इथे कितीही डिजिट असू द्या, या स्टेप तुम्ही जर पुढे पुढे करत गेला तर तुमचं डिव्हिजन सोपं सोपं होत जातं. आता पहिल्या स्टेप मध्ये आपण बघितलं की डिवायझर पेक्षा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट छोटा असला तर काय करायचं. दुसऱ्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलं नंतरच्या की डिव्हिडंड मध्ये पहिला डिजिट हा डिवायझर पेक्षा मोठा असेल तर काय करायचं. आणि आता बघणार आहोत की डिव्हिडंड मधला पहिला डिजिट हा जर डिवायझर एवढाच असेल तर काय करायचं. फॉर एक्झाम्पल आता इथे वेगळं एक्झाम्पल आहे, म्हणजेच वेगळं नाही ऍक्च्युली, पण याच्यामधला जो हा पहिला डिजिट आहे हा डिवायझर एवढाच आहे आणि हे दोन जर डिजिट सारखे आहे तर हा नंबर या टेबलमध्ये येतोच. अशा वेळेस फक्त या एकट्यालाच डिवाइड करावं लागेल, फक्त एकट्याला. आपण इथे डिरेक्टली 36 ला डिवाइड करू शकत नाही. इथे आधी या एका डिजिटला डिवाइड करायचा. डिव्हिडंड मधला पहिला डिजिट आणि डिवायझर जर सेम असेल तर या एका डिजिटला डिवाइड करायचं. सो इथे होणार 3 1 जा 3. सबट्रॅक्ट, सेकंड स्टेप सबट्रॅक्ट अँड ब्रिंग डाऊन. ब्रिंग डाऊन हा एकच डिजिट शिल्लक राहिलेला खाली आणायचा 6. आता या 6 ला डिवाइड करायचं. हा 6 3 च्या टेबल मध्ये येतो. 3 2 जा 6. सो 3 2 जा 6. परत सबट्रॅक्ट अँड 0. आता ब्रिंग डाऊन ची स्टेप संपली कारण इथे डिजिटच शिल्लक नाहीये. सो या पद्धतीने जेव्हा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट आणि डिवायझर जर सारखा असेल तर काय करायचं त्याचं हे एक्झाम्पल आहे. अनदर एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल 48 ला जर 4 ने डिवाइड करायचं असेल, परत तेच की डिव्हिडंड मधला हा पहिला डिजिट हा डिवायझर एवढाच आहे. सो या एकाच डिजिटला आधी डिवाइड करायचं. मग हा 4 या 4 च्या टेबल मध्ये येतो का तर येतो. 4 1 जा 4. सबट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन, सबट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन. 8 आलाय, या 8 ला शोधायचं. 4 च्या टेबल मध्ये येतो का तर येतो. 4 2 जा 8 अँड 0. अनदर एक्झाम्पल बघू आपण एक अनदर एक्झाम्पल की नेक्स्ट. फॉर एक्झाम्पल 88 डिवायडेड बाय 8. आता हा फर्स्ट डिजिट डिवायझर मधला, डिवायझर आणि डिव्हिडंड मधला फर्स्ट डिजिट हा सारखा असेल तर काय करायचं की 8 1 जा 8. पहिल्याच डिजिटला फक्त डिवाइड करायचं. फर्स्ट स्टेप डिवाइड, देन सबट्रॅक्ट अँड ब्रिंग डाऊन. सबट्रॅक्ट केलं, नेक्स्ट डिजिट ब्रिंग डाऊन 8. मग परत या 8 ला शोधायचं की या 8 च्या टेबल मध्ये येतो. सो 8 1 जा 8. परत सबट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन. डिजिट संपले, डिव्हिजन संपलं. इथला प्रत्येक डिव्हिजन ब्रिंग डाऊन करणे खूप जास्त महत्त्वाचं असतं. मग तो डिजिट कुठलाही असू द्या. याच पद्धतीने आपण 3 डिजिटचं, 4 डिजिटचं, 5 डिजिटचं डिव्हिजन सुद्धा करू शकतो. मी करून दाखवते तुम्हाला. स्टेप त्याच आहे. तुम्ही 3 डिजिटला डिवाइड करा 1 डिजिटनी, 4 डिजिटला डिवाइड करा 1 डिजिटनी, 6 डिजिटला डिवाइड करा 1 डिजिटनी. स्टेप्स त्याच असणार आहे, रूल्स तेच असणार आहे. काय करायचं, डिवाइड, सबट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन. बघा आपण 4 डिजिटला, त्याच्यानंतर 5 डिजिटला डिवाइड करून बघू. आता 3 डिजिटला डिवाइड कसं करायचं ते बघणार आहोत. 4 नी डिवाइड करायचंय. 4 नी डिवाइड करायचंय. पहिला डिजिट बघायचा. नियम तेच की पहिला डिजिट बघायचा, डिवायझर पेक्षा मोठा आहे तर फक्त पहिल्या डिजिटला डिवाइड करायचं. मग हा 8 बघायचा. हा 8 येतो का 4 च्या टेबल मध्ये? येत आहे. जर नसेल येत तर काय करायचं ते पण मी सांगणार आहे. 8 हा 4 च्या टेबल मध्ये येतो. सो 4 2 जा 8. सबट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन. इथे ब्रिंग डाऊन करताना आता बघा इथे 2 डिजिट आहे, पण या 2 डिजिट पैकी ब्रिंग डाऊन करताना नेहमी तुम्हाला एकच डिजिट ब्रिंग डाऊन करायचं आहे. इथे हा 4 म्हणजे 4च एकच डिजिट. तुम्ही जर इथे 48 सोबत घेऊन आले तर हे पूर्णपणे चुकतं. काय करायचंय, फक्त एकच डिजिट ब्रिंग डाऊन करायचं. मग या 4 ला शोधायचं. 4 च्या टेबल मध्ये येतो. 4 1 जा 4. सबट्रॅक्ट 0, देन ब्रिंग डाऊन. परत या 8 ला आता खाली घेतलाय आपण आणि या 8 ला आता परत डिवाइड करायचं. 8 येतो का 4 च्या टेबल मध्ये तर येतो. 4 2 जा 8. परत सबट्रॅक्ट
आता ब्रिंग डाऊन करायची गरज नाही, कारण इथे डिजिट संपल्या. या पद्धतीने 3 डिजिटचं डिव्हिजन सुद्धा आपण करू शकतो. याच पद्धतीने 4 डिजिटचं डिव्हिजन, 6 डिजिटचं डिव्हिजन सुद्धा आपण इथे करू शकतो. बघूया आपण 4 डिजिटचं डिव्हिजन. इथे माझ्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत. आता बघा, हा 5 डिजिट घेतला मी डिरेक्टली. याच्या आधी आपण 4 डिजिट बघू की 4 डिजिटला आता 3 डिजिटचं बघितलं आधी, आपण 4 डिजिटचं बघणार आहोत आता, नंतर 5 डिजिटचं मी तुम्हाला समजून सांगते. सो 4 डिजिटचं बघू आपण. 4 डिजिटला कसं डिवाइड करायचं. तेच रूल्स, तेच पहिला डिजिट बघायचा. पहिला डिजिट बघितल्यानंतर तो 3च्या टेबलमध्ये येतो का, तर येतो. 3च्या टेबलमध्ये येतो. सो 3 3 जा 9. परत सबस्ट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन, एकच डिजिट ब्रिंग डाऊन. इथे कितीही डिजिट असले तरी ब्रिंग डाऊन करताना ओनली 1 डिजिटच करायचा असतो. 9 आलाय. परत 9 येतो 3च्या टेबलमध्ये. 3 3 जा 9. सबस्ट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन, ओनली 1 डिजिट ब्रिंग डाऊन. 6 शोधायचा. 6 3च्या टेबलमध्ये येतो. 3 2 जा 6. सबस्ट्रॅक्ट 0, ब्रिंग डाऊन 9 शोधायचा. 9 3च्या टेबलमध्ये येतो. 3 3 जा 9 and subtract 0. रिमाइंडर 0. आन्सर क्वेश्चन 3 3 2 3. सो या पद्धतीने आपण डिवाइड करतो. सो हे 4 डिजिटचं बघितलं डिव्हिजन. आता या 5 डिजिटला कसं डिवाइड करायचं, तर मेथड इथे काहीच बदलत नाही. ज्या पद्धतीने आपण 2 डिजिटला करतो त्या पद्धतीने 3 डिजिटला, 4 डिजिटला, 5 डिजिटला आणि अशा 10 डिजिटला सुद्धा डिवाइड करायचं असेल तरी हीच मेथड आपण लावत असतो. 5 डिजिटला कसं करायचं, 8 4 4 6 2 डिवायडेड बाय 2. बघायचा पहिला डिजिट. सगळ्यात महत्त्वाचं काम हेच असतं की पहिला डिजिट बघायचा. पहिला डिजिट हा डिवायझर पेक्षा मोठा आहे, सो पहिल्या डिजिटला डिवाइड करायचं. मोठा आहे फक्त त्यालाच डिवाइड करायचं. 2 4 जा 8. सबस्ट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन 4. 2 2 जा 4. सबस्ट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन 4. 2 2 जा 4. सबस्ट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन 6. 6 येतो का. 2 3 जा 6. सबस्ट्रॅक्ट 0, ब्रिंग डाऊन 2 and 2 1 जा 2. सबस्ट्रॅक्ट 0. आता डिजिट संपले. या पद्धतीने आपण 5 डिजिटला सुद्धा डिवाइड करू शकतो. सो या पद्धतीने 1 डिजिटनी 2 डिजिटला, 3 डिजिटला, 4 डिजिटला, 5 डिजिटला कसं डिवाइड करायचं हे आपण बघितलं. याच्यामध्ये सुद्धा थोडे बदल येतात की थोडे वेगळे एक्झाम्पल्स आले तर मग काय करायचं, जसं 0ला डिवाइड कसं करायचं, हे सगळे कन्सेप्ट मी आता पुढच्या डिव्हिजन मध्ये तुमचे सॉल्व्ह करणार आहे. आता एक वेगळा टाइप बघणार आहोत आपण. जर 0 येत असेल तर काय करायचं. एक सगळे एक्झाम्पल्स मी लिहून घेते आणि देन तुम्हाला समजून सांगते. बघा, या डिव्हिडंड मध्ये आपल्याला 0 आलेला दिसतो. मग अशा वेळेस कसं डिव्हिजन करायचं बघा. फर्स्ट एक्झाम्पल. तुम्ही डिवाइड करायचं. याला कसं डिवाइड करायचं, स्टेप त्याच. पहिला डिजिट बघायचा. पहिला डिजिट या डिवायझर पेक्षा मोठा आहे, सो या पहिल्या डिजिटलाच डिवाइड करायचं. पहिला डिजिट बघायचा. 2च्या टेबलमध्ये येतो का, तर येतो. 2च्या टेबलमध्ये पहिला डिजिट येतो. 2 4 जा 8. सबस्ट्रॅक्ट, ब्रिंग डाऊन. आता ब्रिंग डाऊन करण्यासाठी आपल्याकडे हा 0 आलेला आहे. मग याला रिमाइंडर समजायचं का, याला असंच सोडायचं का, तर नाही. हा 0 आपण या डिव्हिडंड मधून खाली घेतलेला आहे, सो त्याला तसंच सोडायचं नाही. नाहीतर मग हा 0 आहे, मग रिमाइंडर पण 0 येत असतो. तसं नाही. हा डिव्हिडंड मधला 0 खाली आलेला आहे, सो आधी आपल्याला त्याला डिवाइड करावं लागेल. जर तुम्ही इथे 0 आहे म्हणून हा दुसरा डिजिट ब्रिंग डाऊन केला इथे 4, तर हे पूर्णपणे चुकतं. सो आधी काय करावं लागेल आपल्याला, या 0ला डिवाइड करावं लागेल. मग 0
या 2च्या टेबलमध्ये तर येत नाही, पण 2ला जर 0ने डिवाइड केलं तर 0 मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतं. म्हणजेच 2 0 जा 0. सबस्ट्रॅक्ट, याला सुद्धा सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. या 0चं खूप इथे महत्व असतं. जर या 0ला तुम्ही निग्लेक्ट केलं तर आन्सर पूर्ण चुकतं. सो या 0ला मी खाली घेतलं, आधी याला डिवाइड केलं आणि देन मग मी नेक्स्ट डिजिट ब्रिंग डाऊन 4. 4ला शोधलं 2च्या टेबलमध्ये, 2 2 जा 4 येतात. सबस्ट्रॅक्ट 0. देन या 8ला ब्रिंग डाऊन, 8ला शोधायचं, 2 4 जा 8. सबस्ट्रॅक्ट 0. डिजिट संपले, डिव्हिजन संपलं. नेक्स्ट बघू, पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये तुमचे हे सगळे पॉइंट्स क्लिअर होत जाईल की 0ला कसं डिवाइड करायचं. आता बघा की या डिव्हिडंड मधला पहिला डिजिट छोटा आहे डिवायझर पेक्षा. तर मी तुम्हाला सांगितलं की 2 डिजिट कंबाईन करून नंबर बघायचा. मग इथे कुठला नंबर तयार होतो, पहिला डिजिट छोटा असला तर त्याला नाही डिवाइड करू शकत आपण, त्याच्या सोबत असलेला नंबर बघायचा. तर 24 तयार होतो. मग या 24ला बघायचं की 8च्या टेबलमध्ये येतो का, तर येतो. 8 3 जा 24. आणि लक्षात घ्यायचं की ज्या डिजिटला आपण डिवाइड करून राहिलो लास्ट, त्याच्यावरतीच क्वेश्चन लिहिला पाहिजे. 8 3 जा 24. सबस्ट्रॅक्ट ब्रिंग डाऊन, 8 येतो 8च्या टेबलमध्ये, 8 1 जा 8. सबस्ट्रॅक्ट ब्रिंग डाऊन. परत आता इथे 0 आलेला आहे, इथे 0 आलेला आहे. मग हे विदाउट रिमाइंडर आहे, म्हणजे रिमाइंडर 0 येतो या डिव्हिजन मध्ये. तर हे सोडून द्यायचा का 0 नाही. सो या 0ला सुद्धा इथे सेपरेटली डिवाइड करावं आणि देन नेक्स्ट डिजिट ब्रिंग डाऊन करायचा असतो. सो या 0ला मी डिवाइड करायला आधी, 8 0 जा 0. सबस्ट्रॅक्ट 8 ब्रिंग डाऊन. आता 8ला परत 8च्या टेबलमध्ये शोधायचं. सो 8 1 जा 8. सबस्ट्रॅक्ट 0. सो या पद्धतीने हा 0 जर येत असेल डिव्हिडंड मध्ये कुठेतरी, तर या पद्धतीनं हा डिवाइड करावा लागतो, त्याला सोडायचा नसतो. अनदर एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण. हे एक्झाम्पल बघू की लास्ट मध्ये 0 आला तर काय करायचं. लास्ट मध्ये 0 कुठेही आला तरी त्याला डिवाइड करावंच लागेल. पहिला डिजिट बघायचा, नियम तोच, पहिला डिजिट बघायचा, सारखा आहे. तर डिवायझर एवढाच डिव्हिडंड मधला पहिला डिजिट असेल तर एकाच डिजिटला डिवाइड करायचा रूल आहे. 2 1 जा 2. सबस्ट्रॅक्ट ब्रिंग डाऊन 8. 8ला शोधायचा येतो, 2 4 जा 8. सबस्ट्रॅक्ट 0. ब्रिंग डाऊन 4. 2च्या टेबलमध्ये 4 येतो, 2 2 जा 4. सबस्ट्रॅक्ट 0. आता तुम्हाला वाटेल की हा लास्टली आहे आणि हा एकच 0 इथे शिल्लक आहे, मग त्याला डिवाइड करायचंच नाही का, तर असं करून चालणार नाही. हे तुमचं फायनल आन्सर नाही आहे. हा लास्ट मध्ये जरी 0 असेल तरी त्याला इथे ब्रिंग डाऊन करून 2 0 जा 0 असं सबस्ट्रॅक्ट करावंच लागेल आणि मग इथे रिमाइंडर 0 असेल. सो या पद्धतीने लास्ट मध्ये येऊ द्या किंवा मध्ये कुठे येऊ द्या, त्या 0ला तुम्हाला डिवाइड करावं लागेल. आता थोडं वेगळ्या टाईपचं अजून बघणार आहोत. एकाच डिजिटनी आपण खूप मोठ्या नंबरला डिवाइड करू शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अशा गोष्टी येतात की तिथे आपलं कन्फ्युजन वाढू शकतं. हे बेसिक पासून मी त्याच्यासाठी शिकवत आहे. अगदी लहान मुलांच्या सुद्धा कामात येईल हे डिव्हिजन. याच हिशोबाने मी हे सगळं तुम्हाला इथे शिकवत आहे. सो अनदर मेथड कुठली बघा की आता काय होऊ शकतं. अजून आतापर्यंत काय बघितलं आपण की ज्या कुठल्या आपण नंबरने डिवाइड केलं त्या नंबरमध्ये तो डिजिट यायचा आणि लगेच आपण डिवाइड करायचो. पण आता काय होतंय की त्या टेबलमध्ये तो डिजिट येतच नसेल तर मग काय करायचं. फॉर एक्झाम्पल हे एक एक्झाम्पल आहे तुमच्याकडे. 5 ने डिवाइड करायचं आहे. रूल्स तेच, पहिला डिजिट बघायचा 7 आहे, 5 पेक्षा 7 मोठा आहे. डिवायझर पेक्षा डिव्हिडंड मधला पहिला डिजिट मोठा आहे. सो आपल्याला 7 ला डिवाइड करावं लागेल. मग 7 ला शोधायचं या 5च्या टेबलमध्ये. 5 1 जा 5, 5 2 जा 10. पण हा 7 तर 5च्या टेबलमध्ये येत नाही. मग 7 पेक्षा एक्झॅक्ट छोटा डिजिट 5च्या टेबलमध्ये कुठला येतो. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10. तो 7 पेक्षा छोटा डायरेक्टली 5 आपल्याला दिसत आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, याच्यापेक्षा एक्झॅक्ट छोटा असलेला जो नंबर असतो 5च्या टेबलमध्ये त्याने डिवाइड करायचा आहे. मग मी 7 पेक्षा छोटा आहे हा 5, सो 5 ने डिवाइड करेल. 5 1 जा 5.
या पद्धतीने 5 ने डिवाइड करेल, 5 1 जा 5. मग आतापर्यंत आपण बघितलं की रिमाइंडर तर 0 येत होता, पण इथे काय होऊन राहिलं, सबट्रॅक्ट केल्यानंतर रूल्स तेच आहे की डिवाइड करा, सबट्रॅक्ट करा आणि ब्रिंग डाऊन. पण इथे जेव्हा मी सबट्रॅक्ट करते तो इथे रिमाइंडर 2 आलेला आहे, परत ब्रिंग डाऊन करायचा 5. आता इथे आपला हा नंबर 25 तयार होतो. रूल्स तेच आहे की या 25 ला डिवाइड करायचं आहे. आता त्या 25 ला बघायचं 5 च्या टेबलमध्ये येतात का, कारण या एका डिजिटला डिवाइड नाही करू शकणार आपण, कारण हा 2 या 5 पेक्षा छोटा आहे, म्हणून हे दोन जे डिजिट इथे तयार होतात 25 याला डिवाइड करायचं. सो 5 5 जा 25. आता इथे सबट्रॅक्ट केल्यावर रिमाइंडर 0, परत ब्रिंग डाऊन 6. सो परत हे 6 या 5 च्या टेबलमध्ये येत नाही. मग 6 येत नाही तर 6 पेक्षा एक्झॅक्ट छोटा नंबर कुठला येतो, सो 5 येतो, कारण 5 2 जा तर 10 होतात, मग 5 येतो, म्हणून मी कुणी डिवाइड करेल, 5 1 जा 5. सबट्रॅक्ट 1, ब्रिंग डाऊन 3. आता या 13 ला सोबत डिवाइड करावं लागेल, कारण 1 ला डिवाइड करू शकत नाही, कारण 5 पेक्षा छोटा आहे. मग 13 ला डिवाइड करायचं आहे. 13 तर 5 च्या टेबलमध्ये येत नाही. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15 होतात. आणि 13 पेक्षा छोटा नंबर जर बघितला मग या टेबलमध्ये तर तो कुठला येतो, 10, म्हणून मी 5 2 जा 10 असं डिवाइड करेल. सबट्रॅक्ट केल्यावर इथे आन्सर राहणार 3. मग परत मी 5 ला खाली घेऊन येणार आणि मग हा येणार 5. सो परत एकदा 3 ला इथे डिवाइड नाही करायचं, इथे 35 ला डिवाइड करावं लागेल, आणि 35 ला जर डिवाइड करायचं असेल तर 5 च्या टेबलमध्ये 35 ला शोधावं लागेल. सो 5 च्या टेबलमध्ये 35 येतात. 5 7 जा 35, सबट्रॅक्ट 0 0. आणि या पद्धतीने मग हे डिव्हिजन इथे कंप्लीट होतं. टेबलमध्ये आला तर डायरेक्ट डिवाइड करू शकतो, पण टेबलमध्ये नसेल येत तर मग त्या डिजिटपेक्षा छोटा डिजिट आपल्याला त्या टेबलमध्ये शोधावा लागतो. बघू अनदर एक्झाम्पल, परत तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल. आता या 6 ने डिवाइड करायचा या नंबरला. तेच काम की पहिला डिजिट बघायचा, हा पहिला डिजिट या 6 पेक्षा कसा आहे, छोटा आहे, म्हणून याच्या सोबत असलेला हा डिजिट पकडून जो नंबर तयार होतो त्याला डिवाइड करायचं. सो माझ्याकडे 56 तयार होते, मी 56 ला डिवाइड करेल. 56 येतात का मग टेबलमध्ये बघायचं. नाही येत तर मग काय करायचं, 56 पेक्षा एक्झॅक्ट छोटा जो नंबर असेल तो बघायचा. 56 पेक्षा छोटा नंबर 6 च्या टेबलमध्ये शोधायचा. कुठला येईल, 6 9 जा 54, 6 9 जा 54, कारण 56 येत नाही आणि 56 पेक्षा एक्झॅक्ट छोटा येतो 54, म्हणून मी 6 9 जा 54 आणि याला परत सबट्रॅक्ट केल्यानंतर माझ्याकडे इथे रिमाइंडर उरेल 2, परत ब्रिंग डाऊन 5. आता हे 25 तयार झाले. 25 सुद्धा 6 च्या टेबलमध्ये येत नाही, मग 6 च्या टेबलमध्ये 25 पेक्षा एक्झॅक्ट छोटा नंबर शोधायचा. सो 25 पेक्षा छोटा कुठला आहे ना, 6 4 जा 24, 6 1 0, ब्रिंग डाऊन 18. आता या 18 ला शोधायचं 6 च्या टेबलमध्ये, तर 6 च्या टेबलमध्ये 18 येतात. 6 3 जा 18, डिव्हिजन कंप्लीट. सो या पद्धतीने आपण डिवाइड करायचं. जर एखादा नंबर त्या टेबलमध्ये येत नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर त्या टेबलमध्ये कोणता येतो तो बघायचा, तो लिहायचा. परत रूल्स तेच आहे, मग सबट्रॅक्ट करायचं, ब्रिंग डाऊन. अनदर एक एक्झाम्पल बघू आपण. परत पहिला डिजिट बघायचा, 3 आहे, 9 पेक्षा छोटा आहे, म्हणून त्याच्यासोबत जुळीने येणारा डिजिट बघितला तर नंबर 32 तयार होतो. या 32 ला 9 च्या टेबलमध्ये शोधायचं. 9 च्या टेबलमध्ये 32 येत नाही, मग 32 पेक्षा एक्झॅक्ट छोटा नंबर कुठला येतो 9 च्या टेबलमध्ये. 9 3 जा 27, बिकॉज 9 4 जा 36 होतात आणि यापेक्षा मोठा नंबर आपण घेऊ शकत नाही, छोटा घ्यावा लागतो. सो 36 आपण इथे घेत नाही, म्हणून 9 3 जा 27 असं घेतलं.
सबस्ट्रॅक्ट केलं तर इथे काय शिल्लक राहणार 5 0 हे सबस्ट्रॅक्शन यायला पाहिजे. देन ब्रिंग डाऊन 7. आता 57 ला बघायचं 9 च्या टेबल मध्ये 57 येतो का? येतो का 9 च्या टेबल मध्ये 57? नाही येत. मग 57 पेक्षा छोटा नंबर बघायचा. 9 6 जा 54. 9 6 जा 54. देन सबस्ट्रॅक्ट अँड डिवाइड 3. परत ब्रिंग डाऊन 6. आता 36 ला शोधायचं. 9 च्या टेबल मध्ये 36 येतात. 9 4 जा 36. सबस्ट्रॅक्ट 0. परत हा एक राहिलेला डिजिट ब्रिंग डाऊन 9. याच्यामधला एक डिजिट जरी तुम्ही ब्रिंग डाऊन करताना चुकले, एखादा मिस झाला तरी सुद्धा आन्सर रॉंग येईल. 9 च्या टेबल मध्ये 9 येतात. 9 1 जा 9. सबस्ट्रॅक्ट 0. सो या पद्धतीने आपण हे डिव्हिजन करू शकतो. या एका डिजिटने जेव्हा आपल्याला खूप नंबरला डिवाइड करावं लागलं, मोठ्यातल्या मोठा म्हणजे 5 डिजिट नंबर पर्यंत मी तुम्हाला हे डिव्हिजन सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये काहीच येत नाही. एका 1 डिजिटने जर आपल्याला डिवाइड करायचं असेल तर हे एवढे जर नियम आपल्या लक्षात असते तर आपण आरामात डिवाइड करू शकतो. पण डिव्हिजन केल्यानंतर सुद्धा जर डिव्हिजन आपलं बरोबर आहे की नाही हे आपल्याला चेक करून बघायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला येतो. फॉर्म्युला काय येतो मी तुम्हाला सांगते. मी एका छोट्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून सांगते की आपलं डिव्हिजन बरोबर आहे की नाही. मग ते कसं चेक करायचं. डिवायझर, हा डिव्हिडंड आणि हा रिमाइंडर याच्यासाठी एक नियम येतो. चेक करायचं असेल तर काय करायचं. सो आपला जो आधी डिवायझर असतो त्या डिवायझरला घ्यायचं, त्याला क्वोशंटने मल्टिप्लाय करायचं, त्याच्यामध्ये रिमाइंडरला ऍड करायचं आणि आपल्याला इथे डिव्हिडंड मिळायला पाहिजे. ठीक आहे. हा एक रूल येतो की डिवायझर टाकायचा. डिवायझर आपला 2 होता, त्याला क्वोशंटने मल्टिप्लाय करायचं 2 प्लस रिमाइंडर आपला इथे 0 आला आणि आपल्याला आता इथे डिव्हिडंड मिळायला पाहिजे. सो डिव्हिडंड किती आहे आपला 4. मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर येतो का 4 बघा. 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 प्लस 0 म्हणजे 4 मिळाला डिव्हिडंड. म्हणजेच आपलं डिव्हिजन करेक्ट आहे. छोट्या मोठ्या कुठल्याही प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही हा फॉर्म्युला वापरून आपलं डिव्हिजन बरोबर आहे की नाही आहे. कधी कधी एखादा डिजिट सुटला तर आपलं डिव्हिजन चुकतं, पण हा फॉर्म्युला असा आहे की या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर जर डिवायझरला क्वोशंटने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये रिमाइंडर ऍड केला तर आपल्याला डिव्हिडंड मिळतो का. जर मिळत असेल, हे सगळं केल्यानंतर डिव्हिडंड मिळत असेल तर आपला आन्सर करेक्ट आहे. बघा या पद्धतीने एवढ्या एक्झाम्पल्स मध्ये तुमचं हे क्लिअर होईल की सिंगल डिजिटनी मोठ्यातल्या मोठ्या नंबरला कसं डिवाइड आपण करू शकतो. याच्यापेक्षा वेगळेच डिव्हिजन असेल तर आपण ते कसे करायचे, म्हणजे 2 डिजिटचे डिव्हिजन कसे करायचे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर डेसिमल, रिमाइंडर उरत असेल, रिमाइंडर काहीतरी शिल्लक राहत असेल तर अशा वेळेस डिव्हिजन कसे करायचे ते सुद्धा टाकणार आहे. आणि डेसिमल मध्ये एखादा नंबर असेल तर त्याला सुद्धा कसं डिवाइड करायचं ते सुद्धा टाकणार आहे. या व्हिडिओमध्ये मी फक्त एवढं सांगितलेलं आहे, पण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्याच टाईपचे डिव्हिजन हळूहळू शिकवणार आहे. याच्यामध्ये काय होते, हे डिव्हिजन जर तुमच्या क्लिअर नसेल तर डिव्हिजन करण्याच्या कितीही ट्रिक तुम्ही शिकले तरी ते तुम्ही अप्लाय करू शकत नाही. या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणे खूप महत्त्वाचं असतं. तेव्हाच तुम्ही त्या पुढे ट्रिक ज्या असेल, जे शॉर्टकट्समध्ये डिव्हिजन किंवा कॅल्क्युलेशन करण्याच्या ज्या पद्धती असते त्या आपण आरामात करू शकतो. पण त्यासाठी या बेसिक पासून पुढे जाणे खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो या बेसिक पासून मी आता स्टार्ट केलेलं आहे. उद्याला किंवा याच्या नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये 2 डिजिटचे डिव्हिजन मी टाकणार आहे विदाउट रिमाइंडर. त्याच्यानंतर डेसिमल आणि अजून पुढचे जे टाईप्स असेल ते मी शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून डिव्हिजनशी रिलेटेड मी कुठलाही टॉपिक टाकला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. थँक्यू.